डेटा जर अशा प्रकारे गेला तर त्यातनं अनेक अडचणी असू शकतात, म्हणून त्याच्यावर एक समिती बसली. तो डेटा सुधारवता येईल का असा प्रयत्न त्या समितीने सुरू केला आणि त्या संदर्भातले सगळे मुद्दे आपल्यासमोर आलेले आहेत. मुळात आम्ही हा डेटा ज्यावेळेस मागायला गेलो, आम्ही मागितला होता. का मागितला होता? आमच्या काळामध्ये आरक्षणाची केस ही 5 जिल्ह्यांची 50% वरची होती. 5 जिल्ह्याची 50% वरची. त्यावेळी आमच्या वकिलांनी आम्हाला सुचवलं की आपण जर या ठिकाणी काही सेन्सस डेटा मिळवू शकलो तर हे 50% वरचं आपण त्यांना प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा ऑर्डिनन्स काढून ते वाचवायचा प्रयत्न करू. पण ज्यावेळेस आम्ही ते पत्र पाठवलं आणि त्याचं उत्तर आलं त्यावेळेस मी स्वतः केंद्र सरकारशी बोललो आणि त्यावेळेस त्यांनी माझ्या नजरेस आणून दिलं की हा जो काही डेटा आहे या डेटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चुका आहेत की अशा प्रकारचा डेटा दिला तर एकतर त्याने तुम्ही आरक्षण जस्टिफाय देखील करू शकणार नाही आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अडचणी होतील. आणि म्हणून आम्ही याच्या संदर्भातली आमची कमिटी काम करते. अजूनही हा डेटा कसा ठीक करायचा या संदर्भातले निर्णय झालेले नाहीत आणि म्हणून मग आम्ही ऑर्डिनन्सच्या आधारावर कोर्टात गेलो आणि कोर्टाने 50%च्या वरचं 5 जिल्ह्यातलं ओबीसीचं आरक्षण हे खारिज केलं नाही, ते देखील वाचवलं. त्यानंतर या सरकारच्या काळामध्ये ते 50%च्या वरचं राहून गेलं आणि 50%च्या आतला विषय आला. आणि त्यावेळी 13/12/2019 रोजी पुन्हा एकदा कोर्टाने सांगितलं की के कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे कारवाई करा. म्हणजे काय करा? आत्ता जी केली आहे, राज्य मागासवर्ग आयोग तयार करा, इम्पेरिकल इन्क्वायरी करा. त्यावेळेस जर आम्ही नुसता हा आदेश काढला असता आणि कोर्टाला नेऊन दाखवला असता तर जसं देशाच्या इतर सगळ्या भागांमध्ये 50%च्या आतलं ओबीसी राजकीय आरक्षण टिकलेलं आहे तसंच महाराष्ट्रातलं टिकलं असतं. 15 महिने आम्ही ते केलं नाही आणि म्हणून कोर्टाने, तुम्ही कोर्टाचा निर्णय बघा, त्यात त्यांनी नमूद केलं आहे की फ्लिम्झी ग्राउंड्सवर राज्य सरकार केवळ तारखा मागते आहे आणि या ठिकाणी जी कारवाई सांगितली ती करत नाही आहे आणि त्यामुळे ते गेलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की हे डेटाच्या संदर्भात हे दिशाभूल करण्याचं काम आहे. इम्पेरिकल इन्क्वायरी हा शब्द आहे आणि आता हे करता येतं की नाही करता येत याचं एक उदाहरण सांगतो. मराठा आरक्षणाच्या वेळी तेव्हा तर कुठलं सेन्सस नव्हतं मराठा समाजाचं, म्हणून आम्हाला ज्यावेळेस तो प्रश्न पडला की इम्पेरिकल डाटा, आम्ही 5 एजन्सीज नेमल्या. त्या 5 एजन्सीजनी 4 ते 5 महिन्यामध्ये मराठा आरक्षणाकरता इम्पेरिकल डाटा तयार केला आणि मराठा आरक्षणाचा जो निर्णय आहे, निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा, त्या निकालामध्ये काही गोष्टी आपल्या विरोधात गेल्या असतील पण त्याच्यामध्ये आपण तयार केलेला डेटा हा मात्र त्यांनी स्ट्राईक डाऊन केला नाही. तो डेटा त्यांनी मान्य केलेला आहे. मग जर मराठा समाजाकरता तेव्हाचं सरकार हे 5 महिन्यामध्ये इम्पेरिकल इन्क्वायरी करून इम्पेरिकल डाटा तयार करू शकते तर आताचं सरकार 18 महिने हे का करू शकत नाही? आणि मग मोदींकडे डेटा मागा, केंद्र सरकारकडे डेटा मागा, सेन्ससचा डेटा मागा. करायचं नसेल तर बहाणे आहे, करायचं असेल तर रस्ता आहे. आता रस्त्याने जायचं की बहाण्यावर जायचं हे या सरकारला ठरवावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात होईल अशा चर्चा आहेत. सेना आणि भाजप यांच्या बैठकांचं सत्र सुरू असंही बोललं जातं. काही शिवसेनेचे नेते आणि तुमच्या नेत्यांची बैठक कोणाच्या भेटीगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजप, सेना किंवा कुठल्याही पक्षाची आमची भेटगाठ नाही, कोणाशी आमची चर्चा नाही. भारतीय जनता पक्ष हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता कुठल्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून जनतेकरता लढाई लढण्याची आमची तयारी. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की भाजप आणि शिवसेनेचे नेते जवळीक अजूनही कायम आहे. अधिवेशनाच्या काळात समन्वयाची वेळ मिळते तर पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता आहे अशी भीती. आमच्यात शत्रुत्व नव्हतंच ना, कधी शत्रू थोडी आहोत आम्ही. आमचे वैचारिक मतभेद झाले कारण आमचा हात सोडून, आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र आमचा हात सोडून ज्यांच्या विरुद्ध निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले.
त्याच्यामुळे मतभेद उभे झाले ना. ते काही धुऱ्याचा वाद थोडी आहे की म्हणजे सुधीर भाऊचा धुरा काही उद्धवजीच्या धुऱ्याला लागून आहे आणि त्यांनी यांच्या धुऱ्यावर काही अतिक्रमण केलं असं नाही आहे. त्याच्यामुळे हा काही आमचा धुऱ्याचा वाद नाही आहे किंवा आमचं कुठलंही शत्रुत्व नाही आहे, पण वैचारिक मतभेद आहेतच. त्यांचा हात सोडून ते इकडे आले, त्यांचा हात सोडून ते इकडे आले तर तुमची तयारी आहे. हे राजकारणामध्ये जर तरला अर्थ नसतो. तर परिस्थिती जी येते त्या परिस्थितीवर निर्णय होत असतात. जर तरवर जे राजकारणी राहतात ते स्वप्नच पाहत राहतात. रामदास आठवले आज असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षापूर्वी माझं ऐकलं असतं तर आज ते मुख्यमंत्री झाले असते आणि 2.5 वर्षाचा पदवीला चांगला ठरला असता. रामदासजींनी योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकलं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. सर, मागील अधिवेशनामध्ये पूजा चव्हाण प्रकरणाचे पुरावे ठेवल्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा झाला. परमवीर सिंगांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांचा राजीनामा झाला. पावसाळी अधिवेशनामध्ये जे सचिन वाझेंचं पत्र आलेलं आहे त्या संदर्भात तुमचा ठराव पास झालेला आहे. अजित पवार आणि अनिल परब यांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करणार आहात. असं आहे की 2 अधिवेशनांमध्ये हे 2 राजीनामे झाल्या किंवा मागच्या अधिवेशनात 2 राजीनामे झाल्यामुळे आता सरकारी पक्ष जो आहे तो बचावात्मक परिस्थितीमध्ये आहे आणि पुन्हा कोणावर राजीनाम्याची अवस्था येऊ नये म्हणून अधिवेशनच घ्यायचं नाही, घेतलं तर बोलू द्यायचं नाही, आयुध वापरू द्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न हे ते करतायत. आम्ही काही माणूस टार्गेट ठेवून करत नाही, पण ज्याच्याबद्दल सापडेल त्याचा राजीनामा मागू. जी, आपने कहा कि राजनीति में शिवसेना से आपसे कोई दुश्मनी नहीं है, लेकिन आने वाले दिन क्योंकि शिवसेना नेताओं की भाषा जो है काफी सॉफ्ट नजर आ रही है. भले संजय राउत ने कहा कि सरकार टिकेगी, लेकिन नरेंद्र मोदी हमारे भाई है, प्रधानमंत्री से ज्यादा हमारे भाई का रिश्ता कायम है, इस तरह के उनके बयान आ रहे हैं. देखिए, संजय राउत जी एक ऐसे व्यक्ति है कि वो सुबह कुछ कहते, दोपहर को कुछ कहते, शाम को और कुछ कहते हैं और दूसरे दिन और तीसरी चीज़ कहते हैं. तो उनके कहने के ऊपर अगर हम और आप भी अपना मन बनाने लगे और अपनी खबर बनाने लगे तो आपकी खबर सही नहीं होगी. तर अनिल देशमुख यांचं असं म्हणणं आहे की सचिन वाझे प्रकरणात ज्या पद्धतीने कारवाई केली जाते, सचिन वाझे एक आरोपी आहेत, ते निलंबित आहेत आणि त्यांच्या सामन्यावरून जर काही ईडीची चौकशी होत असेल ते चुकीचं आहे असं अनिल देशमुखांचं म्हणणं आहे. हे अनिल देशमुख साहेबांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं